यूपीआय मध्ये आलेलं हे नवीन फीचर जेनझी तर वापरेल, बट मला वाटतं वयस्कर लोकांनी सुद्धा हे फीचर वापरलं पाहिजे. तर हे फीचर आहे पॉकेट मनीचं. आधीच्या काळात पॉकेट मनी कॅश म्हणून दिला जायचा, आता तसं करण्याची गरज नाही. सगळीकडे यूपीआय असतं. मग तुम्हाला काय करायचंय, पॉकेट मनीचं हे फीचर सिलेक्ट करायचंय. ज्याला पॉकेट मनी द्यायचंय त्याला सिलेक्ट करा, अमाऊंट सेट करा. आता दर ट्रान्झॅक्शनला अप्रुव्हल घ्यायचंय की ते ऑटोमॅटिक स्वतःचे ट्रान्झॅक्शन करू शकतात ते इकडे सेट करा आणि डन. हे पैसे जे आहेत, जी तुम्ही अमाऊंट सेट केली आहे ती तुमच्या मुलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार नाही. पैसे नेहमी पॅरेंट्सच्याच अकाउंट मध्ये राहणार, पण मुलं ह्या पॉकेट मनीचा ऑप्शन वापरून कोणतेही पेमेंट डिरेक्टली करू शकतात आणि सगळ्या पेमेंटचे नोटिफिकेशन पॅरेंट्सला येतात. आता हे फीचर यंग लोकांसाठी तर ठीक आहे, बट वयस्कर लोकांसाठी का कामाचं? कारण बऱ्याचदा आपण ऐकतो वयस्कर लोकांबरोबर स्कॅम्स होतात, ज्याच्यात लाईफ सेव्हिंग त्यांची निघून जाते, कारण त्यांनी त्यांचं मेन अकाउंट ज्याच्यात लाईफ सेव्हिंग ठेवलेली आहे ते यूपीआयशी लिंक केलेलं असतं. तर तुम्हाला काय करायचंय, ते अकाउंट अनलिंक करा. मुलांना सांगा की पॉकेट मनीचं फीचर एनेबल करून द्या, सो दॅट तुम्हाला जे काही पेमेंट करायचंय ते तुम्ही करू शकता. बट या पॉकेट मनीच्या फीचरमुळे तुमची जी लाईफ सेव्हिंग आहे ती एकदमच सेफ राहील. तर लगेच हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा आणि अशाच उपयोगी व्हिडिओसाठी टेकी मराठीला फॉलो करा.